अमावस्या की अमावास्या काय बरोबर? अमावास्या सर्वसाधारण माणसं असं समजतात की त्या दिवशी वाईट शक्ती अधिक कार्यरत असतात. तर हे खरं आहे का? पण या निगेटिव्हिटीमुळे किंवा या निगेटिव्ह पॉवरमुळेच तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये अमावास्येबद्दल एक भीती आहे. तंत्रप्रयोग या दिवशी केले जातात. ते दुसऱ्याचं वाईट व्हावं या हेतूने केले जातात. म्हणून मग त्या अमावास्येला एक गालबोट लागलंय. अमावास्येच्या काही वेळा आहेत, त्याही वाईट असतात असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे खरं आहे का? अमावास्येला अपघात होणे, मग हा अपघात नॉट नेसेसरी की मोठा अपघात आहे. कुठेतरी पाय घसरून पडणे, काहीतरी होणे, कुठलीतरी हानी होणे, हे असे प्रकार का होतात? अमावास्येच्या दिवशी काही जणांची खूप चिडचिड होते, त्यांच्या घरामध्ये खूप भांडणं होतात. तर हे त्या दिवशी असं का घडतं? तर जेव्हा एखादी व्यक्ती अमावास्येला मरण पावते, तर त्याबद्दल काय सांगाल? पण अमावास्येला मरण पावल्यानंतर त्या जीवात्म्याची पुढची गती कशी असते? अमावास्येला काय करू नये? कुठल्या गोष्टी टाळाव्यात? नमस्कार. निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे अमावास्या. अमावास्या ही खरं तर 15 दिवसातून येणारी एक तिथी. पण या अमावास्येबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीती असते. अमावास्या वाईट असते, अमावास्या अशुभ असते, असे आपण मानतो. पण हा समज खरा आहे की खोटा आहे? आपलं प्राचीन धर्मशास्त्र याबद्दल काय सांगतं? अमावास्येला कुठल्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत प्राचीन धर्मशास्त्र व संस्कृतचे गाडे अभ्यासक प्रणव गोखले सर. नमस्कार प्रणव सर. नमस्कार. प्रणव सर, आपण उच्चारापासून सुरुवात करूयात. अमावस्या की अमावास्या काय बरोबर? शब्दाचा व्युत्पत्तीचा विचार केला तर दोन्हीही उच्चार हे योग्यच आहेत. म्हणजे अमावास्या असं म्हटलं तरी हरकत नाही आणि अमावस्या असं म्हटलं तरी हरकत नाही. मुख्यतः याच्यात दोन शब्दांचा योग झालेला आहे, समास झालेला आहे. अमा आणि वस धातूचं वस्या किंवा वास्या अशी दोन रूपं. अमा हे अव्यय आहे. अमा या अव्ययाचा अर्थ होतो सह, सहित. इंग्लिशमध्ये आपण विथ असं ज्याला म्हणतो, अच्छा. तो अमा शब्दाचा अर्थ आहे. आणि वस्या किंवा वास्या म्हणजे ज्या तिथीला सह एकत्र असा वास सूर्य आणि चंद्र दोघंही करतात. बर. या सृष्टीतल्या ज्या सगळ्या शक्ती आहेत त्या चंद्र आणि सूर्य ह्या दोन रूपामध्ये सामावलेल्या आहेत अशी धारणा आहे. त्याला कोणी प्राण आणि रई म्हणतं, कोणी शिव आणि शक्ती म्हणतं. तर या दोन्हींचं एकत्रित वास्तव्य असणं, एकत्रित राहणं, याला अमावास्या किंवा अमावस्या या शब्दांनी निर्दिष्ट केलेलं आहे. बरं, म्हणजे तुम्ही म्हणताय की सूर्य आणि चंद्र हे एकत्र आहेत त्या दिवशी. तर त्याच्यामुळे अवकाशात काही ऊर्जेमध्ये विशिष्ट बदल जाणवतात का? या अमावास्येचं वर्णन करताना शास्त्रामध्ये एक संकेत मिळतो. अमा षोडश भागेन देवी प्रोक्ता महाकला संस्थिता परमामाया देहिनां देहधारिणी. अमा ही महाकला मानलेली आहे. महाकला म्हणजे काय? तर आपल्याकडे ज्या तिथींचा संकेत आहे, एक एक तिथी आपण मानतो. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 तिथी आणि पुन्हा कृष्ण पक्षातल्या प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत 15 तिथी, अशा एकूण 30 तिथी आहेत. तर या तिथी कशावरून निर्धारित केल्या जातात? तर चंद्राच्या ज्या कळा आहेत, कला 16 कला मानलेल्या आहेत. मग प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत यांचं शुक्ल पक्षातलं एक रूप, पुन्हा त्याच कृष्ण पक्षातल्या तिथींचं वेगळं रूप, आणि दोन मुख्य पौर्णमासी किंवा ज्याला आपण पौर्णिमा म्हणतो ती एक कला, आणि अमा किंवा अमावस्या ही एक कला. अशा 16 चंद्राच्या कला आहेत. मग अमावस्येला आपल्याला वाटतं की अमावस्येला तर चंद्र हा पूर्ण नाहीसा होतो, दिसेनासा होतो, मग त्याला कला कसं म्हणता येईल? तर ती चंद्रमंडल ज्या दिवशी दिसत नाही ती ही एक कला आहे. तिला बाकीच्या कलांपेक्षा श्रेष्ठ अमृतरूपिणी महाकला
असं अच्छा. म्हटलंय. त्या दिवशी चंद्र हा सूर्यामध्ये पूर्ण नाहीसा झालेला असतो. चंद्र आणि सूर्य हे एका राशीमध्ये या दिवशी असतात. हे सगळं सांगण्याचं कारण काय? ज्योतिषाच्या दृष्टीने म्हणा, अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने म्हणा, या दोन्ही ऊर्जांचा संगम, सूर्यशक्ती आणि चंद्रशक्ती, सूर्य ऊर्जा आणि चंद्र ऊर्जा, या दोन्हींचा संगम अमावास्येला झालेला असतो. बरं. त्यामुळे जे शक्तीचे उपासक आहेत, त्या सगळ्या शक्ती उपासकांसाठी अमावास्या ही अत्यंत पवित्र तिथी मानलेली आहे. आपल्याला असं दिसेल की ज्या तंत्र मार्गातल्या विशेष उपासना आहेत, या सगळ्या अमावास्येला केल्या जातात. बरोबर आहे. पण आपण जेव्हा ऊर्जा म्हणतोय, तर अमावास्या सर्वसाधारण माणसं असं समजतात, की त्या दिवशी वाईट शक्ती अधिक कार्यरत असतात. तर हे खरं आहे का? मुळात शक्ती वाईट किंवा चांगल्या हे कशावरून ठरवलं जातं? सामान्यतः आपल्यासाठी ज्या अनुकूल आहेत त्याला आपण चांगली शक्ती असं म्हणतो, आणि आपल्याला ज्या प्रतिकूल वाटतायत, मुळात प्रतिकूल ही सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे कसं, की मला आत्ता उन्हाळा वाटतोय आणि मग उन्हाळ्यामध्ये एखाद्याने अधिक अ, उष्णतेचं असं काही उपकरण घरात आणून बसवलं, हीटर बसवला, तर ते मला प्रतिकूल वाटतंय आता. तेच हीटर हे यंत्र थंडीमध्ये बसवल्यावर ते अनुकूल वाटणार आहे. बरोबर आहे. पण इथे निगेटिव्ह पॉवर्स ज्याला आपण म्हणूयात. म्हणजे त्या निगेटिव्ह पॉवर्स, ज्याला नकारात्मक तुम्ही म्हणताय, त्या मुळात विश्वाचं संतुलन टिकवण्यासाठी गरजेच्या आहेत. आपण बॅटरी सेल जेव्हा पाहतो तर त्याच्यामध्ये दोन्ही ध्रुव ऊर्जेचे दाखवलेले असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक एक निगेटिव्ह. निगेटिव्ह. त्यातला निगेटिव्ह काढून टाकायचा म्हटलं तर तो सेल पूर्ण होईल का? ती जी ऊर्जा त्यातनं उत्पन्न व्हायला हवी, साठवलेली आहे, तिचा विनियोग जो व्हायला हवा, तो करता येईल का? तर नाही. ते नाही. निगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह आहे, आणि अर्थात पॉझिटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह आहे. पण या निगेटिव्हिटीमुळे किंवा या निगेटिव्ह पॉवरमुळेच तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये अमावास्येबद्दल एक भीती आहे. तर ती भीती अनाठायी आहे का? इथेच आपल्याला नकारात्मक किंवा ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी म्हणतोय त्याचं स्वरूप समजून घ्यायला लागेल. जेव्हा ती नकारात्मक अशी त्याला संज्ञा दिली जाते, त्याचा अर्थ वाईट करणारी असा आपण घेता कामा नये. पण अनुभव तर तोच असतो ना. धन आणि ऋण हं. असे दोन शब्दप्रयोग आपण भौतिकशास्त्रात वापरतो. धनभार आणि ऋणभार. ऋणभार म्हणजे काय? तर एक साधं मोबाईल बॅटरीचं उदाहरण घेऊ. बॅटरी 100% असते आणि मग जेव्हा ती पूर्ण डिस्चार्ज होते, तो फोन बंद पडतो. मग तुम्ही चार्जिंगला तो लावता. तर चार्जिंग सुरू असताना जे भरणं आहे, चार्जिंग ज्याच्यामुळे होतं आहे, तर ती शक्ती नेमकी कोणती आहे? ते जे ग्रहण होतंय त्या मोबाईलमध्ये ऊर्जेचं, एनर्जीचं कन्झम्पशन होत आहे. कन्झम्पशन होत असताना जर शिल्लक असेल तर ती वापरली जाते, पण शिल्लकच नसेल तरीही तिथे ती ऊर्जा घेतली जाते, धारण केली जाते, साठवली जाते. ही साठवण कोणामुळे होते? तर ती त्या नकारात्मक ऊर्जेमुळे होते. ती नकारात्मक ऊर्जा काय आहे? साठवणुकीसाठी गरजेची आहे. तुमच्या पोटात, आता उदाहरण देतो भुकेचं. तुम्ही जेवता आहात, ते जेवण कशामुळे होतंय? तर तुमच्या पोटात भूक आहे, क्षुधा आहे, म्हणून तुम्ही अन्न घेताय. म्हणजे जर तुमच्या पोटात भूक नाही आहे तर त्या अन्नाचा तुम्हाला काही उपयोग आहे का? नाही. तुमच्या घरामध्ये भरपूर अन्न आहे, पण तुमच्या पोटात जर भूक नसेल, काही विकार झाला, काही व्याधी जडली, भूक नाहीशी झाली, तर त्या अन्नाचा, त्या संपन्नतेचा, समृद्धीचा काही उपयोग होतो का? नाही. तसं अमावास्या ही त्या सृष्टीला लागलेली भूक आहे, आणि पौर्णमासी, पौर्णिमा म्हणजे ती भूक भागल्यानंतर येणारी तृप्ती आहे. बरोबर. माणसाचं आयुष्य हे क्षुधा, भूक आणि त्या क्षुधापूर्तीनंतर होणारी तृप्ती, या दोन ध्रुवामध्ये सतत फिरतंय, त्याचं अभिसरण होत आहे. अमावास्या म्हणजे काय होतंय?
तर ती जी ऊर्जा घेतली जाते, ती घेण्यासाठीची जी भूक आहे, गरज आहे, अतृप्तता असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याला अभाव असंही म्हणू शकता. अभाव आणि अतृप्ती ही माणसाच्या जगण्यातलं, जीवनातलं संतुलन टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एखाद्याने असा विचार केला, की मला भूक लागताच कामा नये. माझ्याकडे कुठल्या गोष्टीचा अभाव होताच कामा नये. तर ते कितपत योग्य ठरेल? अमावास्या का गरजेची आहे? कारण ती आहे म्हणून पौर्णिमेला महत्त्व मिळतंय. बरोबर. आज आपण अमावास्या म्हणजे नकारात्मक असं म्हणतो, याचा अर्थ काय? तर त्या दिवशी वाईट शक्तींचा प्रादुर्भाव असतो. काळ्या जादू करणारे, खरंय. तंत्र, मंत्र, यंत्र याचा प्रयोग करणारे असे त्या दिवशी ॲक्टिव्ह झालेत असं आपण ठरवतो. हं. ठरवतो का? तर दिसतं तसं. समाजामध्ये असे जे काही वेगळे उपासक आहेत, वेगळ्या मार्गाचे, ते या दिवशी सक्रिय होतात. हो, अशी काही उदाहरणं दिसतात, की तंत्रप्रयोग या दिवशी केले जातात आणि ते दुसऱ्याचं वाईट व्हावं या हेतूने केले जातात. म्हणून मग त्या अमावास्येला एक गालबोट लागलंय. हां, पण त्याच्यामागचं जर तत्वज्ञान आपण समजून घेतलं, तर त्या अमावास्येला भ्यायचं कारण राहणार नाही. अच्छा. एक पुनश्च दैवी आणि आसुरी शक्तीचं उदाहरण आपण जर घेतलं, तर लोकांना असं वाटतं, की पौर्णिमा म्हणजे काहीतरी दैवी आहे आणि अमावास्या म्हणजे काहीतरी आसुरी आहे. हो. आता मुळात देव आणि असुर हा जो विभाग आहे तो आपल्या सोयीचा आहे, पण या दोन्ही शक्ती एका परमात्म्याच्या निर्देशानुसार, त्याच्या इच्छेनुसार सक्रिय होत असतात. बरोबर आहे. मग आसुरी शक्ती जरी त्या काळी सक्रिय असल्या तरीही अल्टिमेटली असं म्हणूया, त्याच्यातून विश्वाचं संतुलन टिकवणं हाच उद्देश असल्यामुळे त्याच्याकडेही बघायची दृष्टी ही काहीतरी भलतंच आहे, अमंगल आहे असं न ठेवता परमेश्वराचीच ती शक्ती आहे, परमेश्वराच्याच इच्छेने ती अमावास्या आलेली आहे असं मानायला काय हरकत आहे? मग जेव्हा तुम्ही म्हणताय, की अमंगल ती नाही आहे अमावास्या, मग अमावास्येला शुभ कार्य का केली जात नाहीत? हे तसं आहे की एखाद्या माणसाला भूक लागली, उपाशी येतो. उपाशी असताना तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? आधी जेवणं अपेक्षित आहे का आजूबाजूच्या गोष्टी सांभाळणं अपेक्षित आहे? जेवण शुभ अपेक्षित. कार्य म्हणजे जिथे तुम्हाला स्वतःला एक ऊर्जेचा अभाव निर्माण झालेला आहे आणि जिथे तुम्ही पुढच्या महिन्याची बेगमी करून घेत आहात, रिफिल करून घेतात, रिचार्ज करून घेत आहात, तिथे अन्य काही गोष्टी करण्याला वावच राहत नाही ना. त्या दिवशी का करू नये? कारण त्या दिवशी तुमची जी स्थिती आहे, तुमचा जो ऊर्जा देह म्हणा, सूक्ष्म देह म्हणा, त्याला सगळ्यात जास्त गरज आहे ती ऊर्जा भरून घेण्याची. तुमची बॅटरी महिनाभर काम करून डिस्चार्ज झालेली आहे. अच्छा. ती पुन्हा रिचार्ज करण्यासाठीचा दिवस म्हणजे अमावास्या आहे. बर. आता वाईट शक्ती या काळामध्ये जास्ती प्रभावी झालेल्या असतात, कारण तुमचीच ऊर्जा ही निगेटिव्ह झालेली असते. झालेली आहे. निगेटिव्ह याचा अर्थ नकारात्मक असा जो लोक काढतात, म्हणजे काय तर उपद्रव मूल्य, न्यूसन्स व्हॅल्यू ज्याला आहे अशी नव्हे. नकारात्मक म्हणजे ऋणात्मक, अभावी, हां, संपलेली, रिक्तता आहे तिथे. रिक्तता आलेली आहे. आणि अशी रिक्तता आलेली असताना जर काही आसुरी भाव, आसुरी शक्ती तिथे भरल्या गेल्या, तर पुढे त्याला दैवी, चांगल्या अशा शक्तींचं अधिष्ठान राहणार नाही. त्याचं नीतीपासून पतन व्हायची शक्यता आहे. म्हणून या दिवशी सगळ्यात जास्त जे असे व्हल्नरेबल अशा व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, गर्भवती स्त्रिया असतील, वृद्ध असतील, तर त्यांनी जपावं अच्छा. असं प्रकर्षात सांगितलं जातं. तसंच अमावास्येच्या काही वेळा आहेत. म्हणजे अमावास्येला दुपारी 12 वाजता किंवा संध्याकाळी 6 किंवा मध्यरात्र ह्या ज्या संधी काळातल्या वेळा आहेत, त्याही वाईट असतात असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे खरं आहे का? मुळात दिवसामधले 3 जे संधिकाळ आहेत, आपल्या एकूण दिवसाच्या गणनेमध्ये 3
किंवा 4 असे संधिकाल होताना आपल्याला दिसतात. संधी म्हणजे काय? दोन गोष्टी जिथे जोडल्या जातात त्याला आपण बरोबर. संधिकाल म्हणतो. आणि अशी संधी जिथे असते त्या काळी धर्मशास्त्रांनी सांगितलंय संध्या करा. संध्या आपण ऐकतो. आता संध्या या शब्दाचा दुर्दैवाने लोकांनी घेतलेला अर्थ ब्राह्मणांनी करायचं काहीतरी एक मंत्रतंत्र. हो, तसंच आहे ना ते. हा, मुळात तसं नाहीये. संध्या ही प्रत्येकान करायचे. बर. कुठेही धर्मशास्त्रात असं सांगितलेलं नाही फक्त ब्राह्मणांनीच संध्या पण करावी. संध्येसाठी तर मुंज होणं गरजेचं आहे असं म्हणण्यात येतं. ज्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे त्यांनी ती अवश्य करावीच. पण ज्यांचा उपनयन संस्कार झालेला नाही अशांनीही संध्या करायची असते. त्याला जातीचं बंधन नाही असं तुमचं म्हणणं. सगळ्यांनी ती संध्या करावी. बर. आता ती संध्या म्हणजे काय? तर संध्या हा एक समय विशेष आहे. तो एक अवसर आहे. हो, 2 प्रहरांमधला एक काळ आहे. मी मगाशी जे म्हटलं की 2 दिवसांच्या भागांची जोड जिथे होते. मी मगाशी असं विधान केलं की 3 किंवा 4 संधिकाळ आहेत. हो. कुठले कुठले संधिकाळ आहेत? तर जिथे रात्र आणि दिवस, दिवसाचा पूर्व भाग जोडला जातो तो पूर्व संध्या, प्राच्य संध्या म्हणून पहाट ओळखला जातो. दिवसाचा तो भाग आपण ज्याला उषः काल म्हणतो ती पहिली संध्या आहे. म्हणून बरं. त्यावेळी प्राच्य किंवा पूर्व संध्या ही केली जाते. दुसरा जो भाग आहे तो दिवसाचा पूर्वार्ध, ज्याला पूर्वाह्न आणि अपराह्न किंवा सायाह्न असं म्हणतात, त्यांचा संधिकाळ. थोडक्यात दिवसाचा पूर्व भाग आणि उत्तर भाग जिथे जोडला जातो, सायंकाळ आणि पूर्वाह्न काळ जिथे जोडला जातो, अपराह्न काळ जिथे जोडला जातो, त्याला म्हटलंय माध्यान्ह संध्या. अच्छा. आता इथे कसं आहे की दिवसाचे जे वेगळे भाग आपण पाडले ते आज आपण घड्याळी तासांवर पाडतो. हो, बरोबर आहे. पूर्वीच्या काळी सूर्याच्या स्थितीवर हे सगळं ठरवलं जायचं. त्यामुळे सूर्य उदित झाला, अर्ध सूर्याचं बिंब क्षितिजावर दिसायला लागलं की थोडक्यात हा प्रातःकाळ झाला असं मानलं जायचं. तो जसा पुढे 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 मग संगव काळ आहे, मग वेगवेगळी नावं संज्ञा येतात. जेव्हा सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्याला म्हणतात मध्य अन्न. अहन म्हणजे दिवस. अच्छा. त्या दिवसाचा मध्य जो आहे त्याला आपण दुपार म्हणतो. ही मध्य संध्या आहे, माध्यान्ह संध्या. तशीच तिसरी संध्या म्हणजे जिथे दिवस आणि रात्र यांचा संयोग, यांचा संधी होतो, त्याला आपण म्हणतो सायं संध्या. बरोबर. ज्याला सामान्य भाषेमध्ये संध्याकाळ असं असा म्हणतात. शब्द वापरलाय. म्हणजे तिथे संध्या हा शब्द नकळत आलाय, नकळत रूढ झालाय. संधी ही अनेक वेळा होतीये दिवसातनं. जशी रात्र आणि दिवस, पूर्वाह्न आणि अपराह्न, तशी ही अपराह्न काळ आणि रात्र काळ याचा संधी म्हणून सायंकाळ, संध्याकाळ हा तिसरा आहे. आणि अजून एक संधी काळ होतो जो अनेकांना माहीत नाही, लक्षात येत नाही. तो म्हणजे पूर्वरात्र आणि अपररात्र अच्छा. यांचा संधिकाळ, ज्याला निशीथ काळ, तुरीया संध्या म्हणूनही ओळखलं जातं. असे 4 संधिकाळ आहेत. सामान्यतः माणसं झोपून जातात, त्यामुळे तो जो तुरीय संध्येचा काळ आहे तो सर्वसामान्यांसाठी नाही. जे अगदी मंत्रतंत्रांची उपासना करणारे असे जे उपासक आहेत त्यांच्यासाठी ती तुरीया संध्या सांगितली. पण बरोबर. अन्य सर्वसामान्य लोकांसाठी या पहिल्या 3 संध्या फार महत्त्वाच्या आहेत. या संधी काळामध्ये स्विचिंग होत असतं, स्विच ओव्हर ज्याला म्हणतो. थोडक्यात एनर्जीचा फ्लो जो एका प्रकृतीने, एका स्वभावाने सुरू आहे तो अचानक बदलतो. आपल्या शरीरामध्ये सूर्य आणि चंद्र असे 2 नाड्या नाड्या मानलेल्या आहेत. आहेत. हो. त्यांच्या स्विचिंगचा काळ म्हणजे हा संधिकाळ आहे. बरोबर. आता बरेच वेळा जे निसर्ग प्रकृतीला धरून आहेत त्यांच्या शरीरातलं हे नाड्यांचं स्विचिंग, स्वरांचं स्विचिंग हे नॅचरली होतं, त्या वेळी होतं. म्हणजे सकाळी लवकर उठतात सूर्योदयाला. सगळं ज्यांचं शरीराचं घड्याळ हो. हे बाहेरच्या घड्याळाशी संवादी आहे त्यांचं ते त्या वेळी होतं. पण काहींचं उशिरा किंवा लवकर होतं,
का तर त्यांचं जीवनमान, त्यांचे नित्यव्यवहार हे वेगळ्या त्यांच्या वेगळ्या घड्याळावर बेतलेले असतात. त्यामुळे बरोबर. तर हे जे संधी काळ आहेत हे एका एनर्जीकडून दुसऱ्या म्हणजे सूर्य एनर्जी आणि चंद्र एनर्जी असं आपण आत्ता पुरेसं शब्दप्रयोग करूया. तर यांचं जे स्विचिंग आहे, तेज, उग्रता हे सगळं सूर्य ऊर्जेमध्ये होणार आहे अच्छा. आणि सौम्यता, शांतता, थंडावा हे चंद्र चंद्र ऊर्जेमध्ये ऊर्जेमध्ये. होणार आहे. आता जेव्हा सूर्याची ऊर्जा ही चंद्र ऊर्जेकडे संक्रांत होतीये, म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्म होतीये, तेव्हा तुमच्या शरीराला शांततेची गरज आहे. तुम्ही काही ना काहीतरी त्यावेळी काम करत राहिलात. बर. तुम्ही थोडक्यात जेवताय, झोपला आहात, काहीही काम. आता तुम्हाला वाटेल की झोपणं म्हणजे काही काम न करणं आहे, असं होत नाही. झोपणं म्हणजे आपली बाह्य इंद्रिय थांबतात, पण जी आतली इंद्रिय आहेत, हो. विशेषतः आपण ज्याला व्हायटल ऑर्गन म्हणतो, बरोबर. ते यावेळी सगळ्यात जास्त सक्रिय झालेले असतात. आपलं पोट, हो. जठर किंवा ही सगळी सातत्याने त्यावेळी अन्न पाचनाचं, पुढच्या प्रक्रियेचं हे काम त्यावेळी सुरू असतं. तर हे कुठलंही काम सक्रिय न ठेवता तुम्ही त्या ऊर्जेचा साक्षीदार व्हायला हवं. स्वतःकडे आतल्या ह्या ज्या ऊर्जा बदलल्या जात आहेत, स्विच होत आहेत, त्याच्याकडे साक्षी भावाने बघण्यासाठी हा संध्याकाळ सांगितलेला आहे. म्हणून पूर्वीच्या आपल्या ऋषी मनीषी जे होते त्यांनी काय सांगितलं की त्यावेळी दुसरं काहीही न करता पाण्यामध्ये उभं राहावं किंवा जलस्पर्श करून शांतपणे भगवंताचं नामस्मरण, अच्छा. ज्यांना शक्य आहे, ज्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे, त्यांनी गायत्री जप हा त्यावेळी करावा. बर. ज्यांना हे काहीच शक्य नाही त्यांनी उभं राहून सूर्याचं दर्शन घ्यावं, सूर्याचं स्मरण करावं, त्याला अर्घ्य प्रदान करावं, हा सामान्य विधी त्यावेळी सांगितला. बर. त्यामुळे हे जे ऊर्जेच्या कक्षा, ऊर्जेची ही जी ट्रान्सफॉर्म होण्याची स्थिती आहे, ती सांभाळण्याचा काळ म्हणजे संध्याकाळ आहे. पण माझ्या लहानपणी मी असं ऐकलेलं आहे की दुपारी 12 वाजले तर 12 वाजता घराच्या बाहेर जायचं नाही. तीच वेळ संध्याकाळी 6ची आहे आणि त्यात जर ती अमावास्या असेल तर हे करूच नाही. तर याचा काय संदर्भ आहे? अमावास्या ही सृष्टीच्या घड्याळामधला संधिकाळ आहे. हां. आपल्याकडे अनेक प्रकारच्या कालगणना आहेत. आपल्यासाठी जसं दिवसाचं गणित आहे तसं सृष्टीसाठी ते मासाचं आहे, वर्षाचं आहे. म्हणजे हे वाढत वाढत गेलं. म्हणजे या सगळ्याचं थोडं आध्यात्मिक जर अभ्यास करायचा असेल त्यांनी प्रश्नोपनिषद वाचावं. बर. अथर्ववेदामध्ये जे प्रश्नोपनिषद आहे त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नात याच्यावर बराच उहापोह केलेला आहे. बर. मुद्दा एवढाच आहे की अमावास्या हा सृष्टीचा संध्याकाळ आहे अच्छा. आणि त्या सृष्टीच्या संधी किंवा संध्या काळामध्ये पुन्हा दिवसाचं, दिनमानाचं जेव्हा गणित येतं, म्हणजे दुपारी 12 वाजता. हा, हां. त्यावेळी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ती व्यक्ती ही व्हल्नरेबल आहे. अच्छा. पटकन कुठल्याही आसुरी शक्तीच्या प्रभावाखाली ती पटकन येऊ शकते. अच्छा. याचं शास्त्रीय भाग एवढाच आहे की तुम्ही जेव्हा अभावात आहात, तुम्ही जेव्हा उपाशी आहात, हो. तुमचं पोट कोणत्या गोष्टींनी भरायचं हे तुमच्या हातात आहे. खरं. वडापाव खायचा आहे, वरण भात, आमटी भाजी यांनी सगळं पोट भरायचंय का काहीतरी अब्बर चब्बर खाऊन आपली तब्येत बिघडवून घ्यायची? ते तुमच्या शरीरामध्ये जे एनर्जी कन्झम्पशन आता होणं गरजेचं आहे, हं. ते तुम्ही जर त्या आसुरी ऊर्जा त्यावेळी घेतल्यात, जे बरं. तुम्ही घराबाहेर पडताना पटकन शक्य आहे. अच्छा. यावेळी मुद्दामून ज्याच्यामध्ये स्थित्यंतर आहे शरीराचं, आजूबाजूच्या वातावरणाचं, त्या गोष्टी टाळायला सांगितलेल्या आहेत. म्हणून अच्छा. घराबाहेर पटकन पडू नका. हां. किंवा अगदी स्मशान किंवा जिथे अशा आसुरी पिशाच शक्तींचा संचार आहे तिथे फिरू नका. म्हणजे पिंपळाचं झाड पण त्याच्यामध्ये एक येतं. हो. किंवा अशा काही वस्तू आहेत बर. त्याही पटकन वापरू नका. जसं की आता आपण ऐकलं असेल की काही विशिष्ट प्रकारची मिठाई, काही वस्त्र ही त्या दिवशी घालू नका असं बर. सांगितलं जातं. काळी वस्त्र, बर.
पांढरी पिवळी मिठाई. कारण जे मंत्रतंत्रांचा वाईट गोष्टींसाठी प्रयोग करणारी लोक आहेत, अच्छा. ज्यांना तुम्हाला वश करून घ्यायचं आहे, त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही वर्तन करावं असं ज्यांना वाटतं, ती सगळी लोक या माध्यमांचा उपयोग करून तुम्हाला त्यांच्या म्हणण्यासारखं वागायला भाग पाडू शकतात. वशीकरण हा एक अच्छा. त्यातला अगदी स्थूल भाग आहे. बर. पण याच्यासारख्या अनेक गोष्टी आहेत की ज्या अ, त्या मांत्रिक किंवा ज्याला आसुरी शक्ती म्हणतो, त्यांनी दूषित गोष्टी आहेत, त्या जेव्हा तुमच्या संपर्कात येतात, तुमच्या वापरात येतात, तेव्हा त्या गोष्टींचा तुमच्यावर पटकन प्रभाव या दिवशी पडू शकतो. म्हणजे पांढरं, पिवळं आणि काळं या रंगांचा वापर टाळावा किंवा त्या वस्तूंचा वापर टाळावा असं तुम्हाला म्हणायचं. पांढरं पिवळं हे देखील विशिष्ट मंत्रसंस्कार तंत्रसंस्कार ज्यांच्यावर झालेले आहेत असं. बर. मुळात पांढऱ्यावर डाग पटकन पडतो, खरं. पिवळ्या कपड्यावर पटकन डाग पडतो, दिसतो आणि तो. दिसतो. आणि याच्या उलट काळं आहे. काळं हे ती उष्णता प्रकाश सगळं ॲब्सॉर्ब करतं. तर ते ॲब्सॉर्प्शन नको त्या गोष्टींचं पटकन होऊ नये यासाठी काळं टाळायचंय. अच्छा. आणि कुठलीही नकारात्मक गोष्ट पटकन काळं पांढरं आणि पिवळं याच्यावर उठून दिसतीये, ती घेतेय, डाग त्याच्यावर पटकन लागू शकतो. आता हा डाग जो शब्द आहे तो फक्त बाह्य कपड्यांवरचा डाग एवढा अपेक्षित नाहीये. थोडं अजून सूक्ष्माकडे गेलं की आपला जो ऑरा आहे, त्या ऑरामध्ये वेगवेगळ्या ह्या रंगसंगती असतात. आणि जेवढ्या त्या डार्क काळ्या गोष्टीकडे किंवा गडद गोष्टींकडे जेवढ्या झुकतात, बर. तेवढी त्यातली नकारात्मकता ही अधिक झालेली असते. आपण अमावास्येचा रंग संबंध हा काळ्याशी पटकन जोडतो. बरोबर. काळं का? तर तिथे एक अभाव आहे, हो. एक दरी, खोली किंवा पोकळी निर्माण झालेली आहे. आणि ती भरून काढण्याचं काम हा प्रकाश करणार आहे. सूर्य चंद्रांचा संयोग हा ते दाखवतोय. जर ते झालं नाही तर पंचायत काय होणार आहे? ती जी नको अशी आसुरी ऊर्जा जर तुमच्यामध्ये भरली गेली तर पुढचं सगळं ताळतंत्र बिघडायची बिघडणार शक्यता आहे. आहे. म्हणून एवढे सगळे डूज डोंट्स हे अमावस्येच्या दिवशी दाखवले सांगितले गेलेले आहेत. अच्छा. आणि आणखीन एक असं पाहण्यात आलंय की अमावास्येच्या दिवशी काही जणांची खूप चिडचिड होते, त्यांच्या घरामध्ये खूप भांडणं होतात. तर हे त्या दिवशी असं का घडतं? हे सगळं ऊर्जा देहावर अवलंबून आहे. म्हणजे आता या सगळ्याचं कारण मूळ ऊर्जा देहच आहे असं मी म्हणणार नाही. ते ढळढळीत म्हणजे ढोबळ विधान होईल. होतं काय, आत आणि बाहेर असा व्यक्तीचा अखंड संवाद असतो. आतला संवाद आणि बाहेरचा संवाद जेव्हा समान नोटवर सुरू आहे, म्हणजे सूर ज्याला म्हणतो ना, तो सूर जेव्हा दोन्हीकडे समान आहे तेव्हा जे होतं ते संगीत असं त्याला म्हणतात. हार्मनी आहे त्याच्यामध्ये. पण जेव्हा आतला सूर आणि बाहेरचा सूर कुठेतरी विसंवाद होतात, म्हणजे जुळे नासे होतात, ती वेवलेन जुळत नाही, तेव्हा विवाद सुरू होतो. अच्छा. पण त्यावेळेला एक अपघात होणे, अमावास्येला अपघात होणे, मग हा अपघात नॉट नेसेसरी की मोठा अपघात आहे, कुठेतरी पाय घसरून पडणे, काहीतरी होणे, कुठली तरी हानी होणे, हे असे प्रकार का होतात? आपण घाटातून प्रवास करताना काही वेळेला असं एक वाक्य कुठेतरी बोर्डवर दिसतं, सावधानी घटी दुर्घटना घटी. हां. नजर हटी दुर्घटना हा, घटी. नजर हटी दुर्घटना घटी, सावधानी हटी दुर्घटना घटी. याच्या सगळ्या मागचं कारण काय? सावधपणा नाहीसा झाला. अच्छा. सावधपणा का नाहीसा होतो? मी सजग आहे, मी कॉन्शियस आहे. हां. माझा जो कॉन्शियसनेस आहे तो कुठेतरी कमी झाला ना. म्हणजे गाडी चालवता चालवता डोळा लागतो, गाडी चालवता चालवता भलतीकडे नजर जाते, ट्रॅकवर राहत नाही, किंवा कोणीतरी काहीतरी मागणं डिस्ट्रॅक्शन येतं, मी तिकडे बघतो. अच्छा. थोडक्यात माझी नजर, मी जे सावध असलं पाहिजे ती नजर, ती सावधानता ही भलतीकडे डायव्हर्ट होते. थोडक्यात काय, विसंवाद निर्माण होतो. बर. जिथे असलं पाहिजे तिथे न राहता लक्ष दुसरीकडे विकेंद्रित होतं.
आणि हे सगळ्या अपघातांचं, सगळ्या दुर्घटनांचं हे मूळ आहे. अगदी छोट्यात छोटं पाय मुरगळण्यापासून, हात लचकण्यापासून ते मोठे वाहनांचे अपघात असोत, विमानांचे अपघात असोत, हे सगळे या तत्वावर घडत असतात. पण जर आपण व्यक्तिविशेष अपघात म्हटलं ना, तर एखादी व्यक्ती ही अपघात प्रवणच असते असं आपण म्हणूयात. म्हणजे काही ना काही आज इथं लागलं, उद्या तिथं लागलं, तिथं लागलं आणि हे नेमकं अमावास्येच्या दिवशी घडणं. तर याबद्दल काय म्हणाल तुम्ही? आता अशी जी व्यक्तिमत्व आहेत, त्यांना आपण साध्या भाषेत सांगायचं झालं तर ॲब्सेंट माइंडेड, अच्छा. वेंधळा. वेंधळा म्हणजे काय? आपण काय करतोय? आत काहीतरी वेगळं विचार विश्व आहे आणि बाहेर शरीराने तो वेगळी काहीतरी कृती करतोय. पुन्हा तोच विसंवाद तिथे आहे ना. बरं. वेंधळं असणं म्हणजे काय असं आहे? वेंधळ्या माणसांच्या बाबतीत हे वारंवार घडतं. बरं. आपण त्याला म्हणतोच वेंधळा आहे. का? तर काहीतरी विचार करतोय, काहीतरी दुसरंच डोक्यात सुरू आहे आणि हात मात्र काहीतरी भलतीकडे काहीतरी काम करतायत. पण मग त्याचा आरोप हा अमावास्येवर लागतो. पुन्हा तत्व लक्षात घेऊया आपण. हा जो आतला आणि बाहेरचा, हां. युनिव्हर्सल, कॉस्मिक आणि इंडिव्हिज्युअल, व्यक्तिगत, हे जे दोन कॉन्शियसनेस आहेत ना, तो जो संवाद आहे, अखंड चालणारा या दोन्हीतला संवाद, तो जेवढा संवाद असतो तेवढं सगळं ऑल इज वेल असतं, सगळं छान चालतं. जेव्हा त्याच्यामध्ये कुठेतरी तो वेगळ्या नोटवर बोलतोय, युनिव्हर्सल, व्हॉइस ऑफ युनिव्हर्स असं काहीतरी चाललंय आणि त्याच्याशी तो काय म्हणतोय हे समजून न घेता तुम्ही काहीतरी एक वेगळंच सुरू करता तुमचं, अच्छा. तेव्हा तो बाह्य आणि आंतरजगातला संघर्ष हं. असतो आणि तो संघर्ष जेव्हा विकोपाला जातो तेव्हा अपघात घडतो. बरं. म्हणजे अमावास्या, पौर्णिमा या ज्या मासिक संधिकाळ असं ज्याला म्हणूया, पर्वणी, पर्वकाळ असंही त्याला म्हटलं जातं. तर त्या संधिकाळी ह्या गोष्टी पटकन घडतात. कारण तिथे ते स्विचिंग सुरू असतं. हं. म्हणजे एक ट्रॅक बंद झालाय, दुसऱ्या ट्रॅकवर गाडी येतेय, पण ती अजून पूर्ण तिकडे गेलेली नाहीये. इकडचं सोडलंय, पण तिकडे अजून गेलेली नाहीये. हे जे बरोबर. स्थित्यंतर आहे, ते स्थित्यंतर होताना मधला जो अवकाश आहे, तो अवकाश म्हणजे ही अमावास्या, पौर्णिमा किंवा अगदी अष्टमी असेल. अच्छा. हा तो स्विचिंगचा काळ आहे. त्यामुळे या दिवशी हा विसंवाद सगळ्यात अधिक असतो. त्यामुळे अपघात घडणं, दुर्घटना घडणं या केसेस या अमावास्येच्या आसपास सगळ्यात जास्त होताना आपल्याला पण दिसतात. ज्यांच्या बाबतीत अमावास्येला हे अधिक घडतं, तर त्यांनी कुठली काळजी घ्यायला हवी? त्यांनी आपला कॉन्शियसनेस आपण सावध अधिकाधिक कसं होऊ याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना हे शक्य नाहीये, म्हणजे जे नकळत विचारामध्ये गुंतून जातात, त्यांना बाह्य जगाचं भान राहत नाही, त्यांनी घर सोडू नये. अच्छा. त्यांनी सुरक्षित जागा सोडू नये. त्यांनी जास्तीत जास्त उपासना करावी. त्यांनी आपल्या कोशात राहावं. अच्छा. याचा कुठलाही अतिरेकी भलता अर्थ घेऊ नये कोणी कृपया. हं. पण जिथपर्यंत आपल्याला कोपअप करून घेता येत नाहीये, बरं. तो आंतरबाह्य विश्वातला संवाद टिकवता येत नाहीये, तिथपर्यंत आपण एकतर एक धरून बसावं. हं. मग ह्यासाठी उपासना, भगवंताचं नाम असेल, एखादा सद्ग्रंथ असेल किंवा ध्यान असेल, अशा गोष्टी या दिवशी अधिकाधिक कराव्यात. अच्छा. म्हणजे तो संवाद टिकवून ठेवता येईल. अच्छा. आणखीन एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, की अमावास्येला आसुरी शक्ती प्रबळ असतात आणि या वेळेला घरातील इलेक्ट्रिक उपकरणं विशेषतः ती खराब होणे किंवा आपण जर कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर डेटा करप्ट होणे. तर ह्या इलेक्ट्रिसिटीचा आणि त्या आसुरी शक्तींचा काही संबंध आहे का तसा? मुळात हे सगळं ना ऊर्जा ह्या शब्दावर येऊन थांबतंय. एनर्जी. अच्छा. तुम्ही ज्याला आसुरी शक्ती म्हणताय, तुम्ही ज्याला दैवी शक्ती म्हणताय, ते सगळं कुठे ना कुठेतरी या मूळ, म्हणजे ऊर्जा हा शब्द नंतर कॉइन केला गेलेला आहे. त्याला संविद असा शब्द तंत्रामध्ये वापरलाय. बरं. विशेषतः नाथ संप्रदायामध्ये असेल, काश्मीर शैवागमामध्ये संवित म्हणजे ती मूळ प्रेरणा, मूळ शक्ती, बरं. ज्याला आदिमाया असंही म्हटलेलं आहे. स्पंदन म्हणू शकतो आपण. स्पंद. पण त्या स्पंदाच्याही मूळ आधी कुठेतरी ती शक्ती आहे. अच्छा. जाणीव, शुद्ध जाणीव हां. असंही काही लोक त्याला म्हणतात.
मग ही जी शुद्ध जाणीव आहे, ज्याला आपण ऊर्जा म्हणू, संवेद म्हणू, शक्ती म्हणू, काही म्हणूया, तर या शक्तीशी सगळं जोडलेलं आहे. सकारात्मक त्याला तुम्ही दैवी म्हणता, नकारात्मक त्याला तुम्ही आसुरी म्हणता. या जेव्हा शक्ती सक्रिय होत आहेत, त्या बॅलन्ससाठी होत आहेत. म्हणजे काय, दैवी ऊर्जा तुम्हाला शुक्ल पक्षामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या अधिक दिसतात, तिथे त्यांचा प्रभाव काळ असतो. दिवसा या शक्तींचा प्रभाव अधिक आहे, आणि हेच कृष्ण पक्षात म्हणा किंवा दिवसामध्ये रात्रीचा भाग जो आहे, सूर्यास्तानंतरचा काळ, तो या शक्तींच्या सक्रियतेचा, म्हणजे नकारात्मक आसुरी शक्तींच्या सक्रिय होण्याचा काळ असा आहे. जर तुम्ही त्या काळामध्ये काही अशी गोष्ट करताय की जी त्यांना अधिक चेव आणणारी, उत्साह, प्रोत्साहन देणारी आहे, तर तिथे त्या प्रभाव पाडणारच आहेत. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी जी मग तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात यंत्रामध्ये वापरलेली दिसेल, मग कॉम्प्युटर असेल किंवा इलेक्ट्रिक उपकरणं असतील, इथे पण ती ऊर्जा हीच काम करते. तिचं उपयोजित अप्लाइड रूप हे कदाचित वेगळं आहे, बरं. तिचं प्रोजेक्शन वेगळ्या पद्धतीनं होत आहे, पण मूळ ती ऊर्जाच आहे. जर ती ऊर्जा आहे आणि ती कोणत्या तरी क्रिया-प्रतिक्रियेवर अवलंबून आहे, तिचं बाहेरचं म्हणजे आउटकम असं म्हणूया, तिचं फलित हे त्या क्रिया-प्रतिक्रियेवर अवलंबून आहे, आणि त्याच्या मागे कुठेतरी त्या आसुरी शक्ती जर असतील, तर हे करप्शन, डेटा करप्ट होणं, नको त्या घटना घडणं, हे सगळं त्यातून संभवू शकतं. अच्छा. प्रत्येक वेळी स्थूलात होणाऱ्या गोष्टीचा संबंध हा सूक्ष्मात असतोच. स्थूलात दिसणारं हे सगळं कार्य आहे, तो इफेक्ट आहे, त्याचा कॉज सूक्ष्मात असतो. पण याचा अर्थ मी रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीचा जर असा विच्छेदन, म्हणजे असं डिसेक्शन मी करत बसलो की आत्ता समोरची व्यक्ती चांगलं वागली हो. म्हणजे कुठली आसुरी शक्ती त्याच्या मनात हावी झाली, किंवा माझ्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी फाईल डिलीट झाली, करप्ट झाली, हां. तर तिथे कुठल्या असुर हावी झाला, असा जर विचार करायला लागलो तर अवघड होईल. तर अवघड होईल. ह्या प्रत्येक दृश्य कृती मागे काहीतरी सूक्ष्मात कारण असलंच पाहिजे, आहेच. हां. पण याचा अर्थ आपण सतत त्याचाच विचार करत बसणं, मग ते कसं झालं, काय झालं, याच्यापेक्षा आत्ता दृश्य जगामध्ये तुम्हाला जे करता येण्याजोगं आहे, तुमचा जो प्रयत्न आहे, बरोबर. तो फार महत्वाचा आहे. आपण प्रयत्न सोडून देतो, हम्म. ते अज्ञात, अतिमानुष्य अशा सृष्टीतलं काहीतरी कारण पुढे करतो, आणि स्वतःचं नाकर्ते पण झाकण्याचा प्रयत्न करतो. खरंय. हे केविलवाण आहे. बरं. तुम्ही तिथे प्रयत्न पूर्ण करा, पण त्या प्रयत्नांना यश येत नाही, तेव्हा मग तुम्ही सांगू शकता की नाही, हे मेरी बस की बात नाहीये. आणि त्याचा कारण शोध घ्या मग तुम्ही. मग तिथे शोध घ्या, पण प्रयत्न न करता, काही न करता, हा आज अमावस्या आहे ना, मग ते बिघडणारच होतं, असं मानून तिथे थांबता कामा नाहीये. अच्छा. आता अमावस्या जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा काही जणांना अमावस्याच्या दिवशी ना खूप नैराश्य येतं, खूप उदास वाटतं, ज्याला लो फील होणं असं आजच्या भाषेमध्ये म्हणतात. तर या अमावस्येचा आणि मनाच्या स्थितीचा काय संबंध आहे? पुन्हा आपली सुरुवात जिथून झाली होती, हे सगळं चंद्राच्या कलांचं गणित आहे. हो, चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्रमा मनसो जातः, हम्म. श्रुती वचनच आहे, पुरुष सूक्तामध्ये संदर्भ आलाय. तर त्या विश्वात्म्याचं मन म्हणजे चंद्र आहे, आणि तो चंद्र जेव्हा नाहीसा होतोय, शून्यात जातोय, अभाव, म्हणजे मुळात चंद्र आहे तिथे आहे, पूर्ण आहे, हे सगळं भासमान भ्रमण जे सुरू आहे, त्याच्यामुळे त्याचं कमी जास्त होणं, म्हणजे त्या पृथ्वीच्या परिभ्रमण परिवलनामुळे सगळं होतं, हे भूगोलात आपण शिकतो. पण या सगळ्या स्थूल जगाच्या पलीकडे त्याचं जे सूक्ष्म विज्ञान आहे, चंद्र दिसेनासा होणं म्हणजे आपल्या आत जे काही काम्य आहे, प्रेरणा स्रोत आहेत, ते दिसेनासे झाल्यामुळे लो फील होणं, डिप्रेशनचे बळी पडणं, किंवा आळस वाढणं, तमोगुण अगदी. वाढल्यामुळे. म्हणजे आळस कशामुळे वाढतो, तुमचं म्हणजे डोपामाइन हम्म. ज्याला तुम्ही म्हणताय, ते नाही क्रिएट झालं. तुम्हाला जी अंतःप्रेरणा जेवढ्या तीव्रतेने वाटायला हवी,
मला आत्ता एक गोष्ट कमवावीशी वाटते, मिळवावीशी वाटते, पण त्याच्यासाठी लॅक ऑफ मोटिवेशन आहे. हम्म. कारण मला ती हवीशी तितक्या तीव्रतेने वाटतच नाही ना. आली तर आली, असू दे. आळस हा त्या लॅक ऑफ मोटिवेशन च्या मुळे आहे, म्हणजे ते दुष्टचक्र आहे. हो. आळसामुळे लॅक ऑफ मोटिवेशन आहे का लॅक ऑफ मोटिवेशनमुळे आळस आहे, हा संशोधनाचा विषय होईल पुढे. खरंय. पण कुठेतरी हे सगळं त्या विश्वमनावर, विश्वात्म्याच्या मनावर, म्हणजे चंद्रावर अवलंबून आहे. हम्म. जेवढा चंद्र पूर्ण होत जातो, जेवढ्या त्याच्या कला दृश्य अधिक होतात, तेवढं तुमचं ऍक्टिव्ह होणं हे वाढतं. म्हणजे आता तुम्ही वेड्यांच्या इस्पितळात जर विचार केलात, हो. तर पौर्णिमेमध्ये ते लुनाटिक अटॅक ज्याला म्हणतात, हो. की असा तो झटका, वेडाचा उत्तेजित होता. उन्माद, हा, उत्तेजित तो उन्माद होता. पौर्णिमेला अधिक होतो. हो. पुन्हा त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातलं जलतत्व, अच्छा. चंद्राचा त्या जलतत्वाशी संबंध आहे. त्या जलतत्वाचा तुमचे जे अंतस्राव आहेत शरीरातले, त्याच्याशी संबंध आहे. मग जेव्हा तो चंद्र पूर्ण आहे, तेव्हा ते अंतस्राव पूर्ण एनर्जीने, पूर्ण जेवढे यायला हवेत ते येत आहेत. त्यामुळे तो उन्मादही पटकन होतोय. बरोबर. आणि याच्या उलट तो जेव्हा दिसत नाहीये, ते स्राव जेव्हा कुठेतरी येऊ का नको, होऊ का नको, अशा एका द्वंद्वामध्ये अडकलेले आहेत, तेव्हा त्यांच्या अभावी खोल डिप्रेशनमध्ये जाणं, नको बाकी काही, आता बास, आलस्य येणं, हम्म. निद्रा बाहुल्य होणं, या गोष्टी अधिक होताना जाणवतात. पण मग ज्यांचं मन असं उदास आहे, ज्यांना डिप्रेस वाटतं, अशा लोकांनी अमावास्येला काय करायला हवं? पुन्हा तिथे 3 पातळ्यांवर काम करता येईल. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आज काय आहे, आपण फक्त एका लेव्हलवर प्रयत्न करतो आणि थांबतो. आता नाही, ह्याच्या पलीकडे मला नाही जमणार. पण जेव्हा या तिन्ही गोष्टींचा एकत्रितपणे विचार केला जाईल, आधी भौतिक काय आहे, म्हणजे ज्या गोष्टींमुळे मला लो फील होतंय, जिथे राहिल्यामुळे, ज्या व्यक्तींच्या संगतीत गेल्यामुळे, त्या त्या गोष्टी, त्या स्थिती, त्या जागा टाळणं, हे अच्छा. आधिभौतिक स्तरावर आपण प्रयत्नांनी करावं. आधिदैविक स्तरावर तुम्ही उपासना करू शकता. विशिष्ट देवतेची उपासना, विशिष्ट विधीपूर्वक ती उपासना ही करू शकता. आणि आध्यात्मिक पातळीवर तुम्ही ध्यान, धारणा यांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. पण तिथं इतकी पकड असते ना, की मला कोणाला भेटायचंच नाहीये, मला कोणाशी बोलावं असंच वाटत नाही, मला काहीच करावं असं वाटत नाही. हा पगडा जेव्हा अधिक असतो, त्यावेळेला तुम्ही जे म्हणताय ते करणं थोडंसं अवघड जाणार नाही का? मग तिथे आधिभौतिक आणि आध्यात्मिक ही 2 टोकं करणं काहीच अवघड जाऊ शकतं. ती प्रेरणाच मुळात कुठेतरी दैवी असल्यामुळे, अतिमानुष्य सृष्टीशी संबंधित असल्यामुळे, पहिलं आधिदैविक तोडगे करावेत, उपाय करावेत. तिथे ती गाठ पहिली सुटली की हळूहळू भौतिक गाठ आपल्याला सोडवता येईल. हे काय तोडगे? उदाहरण द्यायचं झालं तर विशेषतः काली, भैरव, अच्छा. जी तमोगुण प्रधान रूप आहेत, त्यांची उपासना या दिवशी केली. आता याचा अर्थ लगेच काळी उपासना, काळी विद्या, काळी जादू तिकडे जायचंय का? तर मुळीच नाही. आपण जर दुर्गा सप्तशतीचा विचार केला, दुर्गा सप्तशतीमध्ये त्या प्रकृतीला, आदिशक्तीला त्रिगुणात्मिका म्हटलेलं आहे. ती सांख्य दर्शनान्वये प्रकृती कशी तर त्रिगुणात्मिका आहे, सत्व, रजस आणि तमस. तर तमोगुणी जी रूप आहेत, तमः प्रधान अशी जी रूप आहेत, त्यांची उपासना अमावस्येच्या दिवशी केली की तुमच्यातला जो नकारात्मक भाग आहे, आलस्य असेल, जाड्य असेल, निद्रा असेल, क्षुधा असेल, तृष्णा असेल, वासना असेल, या सगळ्याचं शोधन ती उपासना करते. अच्छा. जर तुम्ही सप्तशतीमधलं प्रथम चरित्र पाहिलं, महाकालीचं चरित्र, बर. भगवान महाविष्णू हे क्षीरसागरामध्ये झोपलेले आहेत. ते का झोपलेले आहेत तर त्यांच्यावरती योग निद्रा हावी झाली, म्हणून तेही परमात्मा देखील निद्रावस्थेत गेलाय. जेव्हा मधुकैटभानी त्या ब्रह्मदेवाला मारण्याची खटपट चालवली की आता या ब्रह्मदेवाला आपण संपवूया, खाऊन टाकूया,
म्हणून ते जे आधार पद्म होतं ते हलवून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ब्रह्मदेवानी आधी नारायणांना जागं करण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रार्थना केली, ओ वाचवा. पण मग त्यांच्या लक्षात आलं आपण जी प्रार्थना करतोय ती नारायणापर्यंत पोचतच नाहीये, कारण ती जी योगनिद्रामध्ये बसली आहे, हो, जिच्या प्रभावाखाली तो परमात्मा गेलाय, निद्रित झालाय, आधी तिला वेगळं करावं लागेल, तिला प्रसन्न करून घ्यावं लागेल. म्हणून त्यांनी त्या योग मायेची आराधना केली. त्याच्यासाठी रात्री सूक्त म्हटलेलं आहे ब्रह्मदेवाने. रात्री सूक्तानी प्रार्थना केली. जेव्हा ते सूक्त म्हणून त्यांनी प्रार्थना केली तेव्हा ती योगमाया नारायणापासून विलग झाली. तिचं वर्णन केलंय, ती 10 मुख, 10 हात, 10 पाय, खड्गम चक्र गदेषु चाप परिघान, शूलम भुषुंडीम शिरः, शंखम संदधतीम करैस्त्रिनयनाम, सर्वांगभूषावृताम, नीलाश्मद्युतिमास्य पाददशकाम, सेवे महाकालिकाम, यामस्तौत्स्वपिते हरौ कमलजो, हंतुम मधुम कैटभम. सप्तशतीमधला ध्यान मंत्र आहे. हे जर ध्यान सगळं पाहिलं तर त्या महाकालीचं ध्यान आहे. अमावास्या, ती अमावास्येची रात्र ही त्या कालीशी कुठेतरी जोडलेली आहे. जेव्हा आपण तिला आवाहन करतो ती करते काय, तुमच्यातलं जे नकारात्मक आहे, आपल्यामध्ये काय काय नकारात्मकता आहेत, आता अज्ञान आहे, अविद्या, जाड्य, आलस्य, नको काही राहतो असाच आहे तसं चांगलं आहे, भूक, तहान, जे जे अभावातून तुमच्यामध्ये आलेलं आहे. अच्छा. अज्ञान, अविद्या हा विद्येचा, ज्ञानाचा अभाव आहे. क्षुधा हा अन्नाचा, अन्नरसाचा, पोषणाचा अभाव आहे. तृष्णा तोच अभाव आहे. आलस्य प्रेरणेचा अभाव. हे सगळं अभावातून तुमच्यामध्ये आलेलं आहे. तो अभाव जेव्हा अतिरेकी होतो तेव्हा तुम्ही तमोगुणी होता. अच्छा. अमावास्येच्या दिवशी तुम्ही काय करायचंय तर ही अभावाची जी अधिष्ठात्री आहे, सगळं शून्य जग झाल्यावर जी एकटी उरतीये ती काली आहे. किंवा असंच रुद्राचं भैरव रूप हे असं शून्यात्मक मानलेलं आहे. किंवा जे वैष्णव उपासक आहेत त्यांच्यासाठी ही नरसिंहाची उपासना या दिवशी सांगितली. पण मग हे अमावास्याला करायचंय का इतर दिवशी करून मग आपल्याला अमावास्याला रिझल्ट मिळेल? इतर दिवशीही करू शकता आणि अमावास्येलाही करू शकता. ज्यांना त्रास अमावास्येला अधिक होतोय, कारण अमावास्येला ती इच्छाच नाहीये ना की काय करावं. हो, पण या अमावास्येपासून तुम्ही सुरुवात केली की पुढच्या अमावास्येपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतो. अच्छा. कुठेतरी टू बिगिन विथ. बरोबर. कसं होतं की तहान लागल्यावरच माणूस पाण्याचा शोध सुरू करतो ना. म्हणजे काळभैरवाचं काय ते काळभैरव अष्टक म्हणावं आपल्या संप्रदायानुसार. आता हे काय होतं, आज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे आहेत की काहीतरी सांगतात तो, मग याने सांगितला मला हा आवडतो म्हणजे माझा हिरो हे प्रॉडक्ट वापरतो म्हणून मी ते प्रॉडक्ट घरी आणणार. बरं. अशासारखं उपासनेच्या बाबतीत करू नये. बरं. यासाठी कुठल्या तरी अधिकारी मार्गदर्शकाला गाठावं. बरं. आता पुन्हा अधिकारी मार्गदर्शक हा ज्याचे फॉलोअर भरपूर आहेत असा नसावा. म्हणजे मुळात अनुभव इथे प्रमाण आहे. ज्याचा अनुभव आहे ना, ज्याच्या बाबतीत ती कुठेतरी विश्वासार्हता वाटते त्याला फॉलो करावं. आणि जिथे असं उपलब्ध नाहीये, आज तीही बाजू आपल्याला कुठेतरी लक्षात घ्यावी लागेल की सामान्य माणसाला असा अनुभवी अधिकारी कुठे सापडणार. म्हणजे आज साशंकता किंवा विश्वासार्हतेचा अभाव इतका वाढलेला आहे की आपल्या बाजूला जरी ती अधिकारी व्यक्ती असेल तरी ह्याला मी कशाला धरू. खरंय. कुठेतरी विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती आज कमी झाली आहे. त्यामुळे पंचायत इथे आहे. जर आपण डोळसपणे पाहिलं तर आपल्या अवतीभोवती असे अधिकारी अनेक व्यक्ती आढळतील, पण आपण असं पूर्ण वाईट केस धरूया की नाहीच बाबा, नाही मिळालं, नाही मिळालं, तर मग आपण बेसिक महाकाली, कालभैरव, हनुमान किंवा नरसिंह अशा देवतांची उपासना आपल्याला त्यातल्या त्यात जे जवळचं वाटतंय, आपला भाव ज्याच्याशी ज्याच्याप्रत आहे ते कनेक्शन कुठेतरी जाणवतंय तिथपासून सुरू करावं. पण ती साधना सुद्धा एकदम उग्र प्रकृतीची अशी की मी बसल्या दिवसभर मी बसून फक्त जपच करतो किंवा मी पंचमुखी हनुमानाचं कवच वाचतोय असं करू नये. नाही, वाचायला करायला हरकत नाही, पण त्याची जी तीव्रता आहे
एखाद्या दिवशी केलं तर 11 आवर्तन आणि एकदा केलं तर अजिबात काही नाही, असं नाहीये करू. मोजकी करावी, नेमकी करावी, पण नेमाने करावी. अच्छा. नेमकं आणि नेमाने हे फार महत्वाचं आहे उपासनेमध्ये. म्हणजे साधनेत सातत्य असावं. सातत्य असावं. थोडं करा, पण ते सातत्य राखून करा. मग याच्यामध्ये काय करता येईल, तर त्या दिवशी अखंड देवापाशी दिवा ठेवावा. बरं. या साध्या साध्या उपासना आहेत की ज्याच्यामध्ये फार तुम्हाला असं तासनतास देवासमोर बसलोय असं नाही. पण मग तो दिवा जो आहे तो विशिष्ट तेलाचा ठेवायचा आहे, तुपाचा? शक्यतो घरात जो तेलाचा दिवा आपण देवापाशी लावतोय तो तिळाच्या तेलाचा असावा. बरं. अगदीच ज्यांची ऐपत नाही त्यांनी खाद्यतेल म्हणजे खाद्यतेलामध्ये सुद्धा शेंगदाणा किंवा असंच अगदी पाम तेल किंवा असं इतकं सनफ्लॉवर. हा शक्यतो तिळाचा असावा. कारण काय आहे, तैल ह्या शब्दाचा अर्थच तिल जात तैल असा आहे. तिळापासून जे उद्भवलं त्यालाच तैल म्हणावं. बाकीची शास्त्रदृष्ट्या मी सांगतोय, बाकीची तेल ही तेल नाहीतच. तर तिळाच्या तेलाचं, त्यातही काळ्या तिळाच्या तेलाचा तो दिवा मुख्यत्वे असावा. देवासमोर तो लावून ठेवावा. दुसरं, आता तो कुठे, तर देव आपल्या समोर जर असतील तर देवाच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला. अच्छा. आपण देवाकडे तोंड करून बसलोय या हिशोबाने. आणि तुपाचा जर लावायचा झाला तर तो देवाच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला असावा. तर शक्यतो तिळाच्या तेलाचा दिवा हा दिवसभर तेवता ठेवावा. जर तो मध्येच वाऱ्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे जात असेल तर जेव्हा तुमचं लक्ष जाईल तेव्हा तो पुन्हा प्रज्वलित करावा. आता गेला, काहीतरी अपशकुनच होणार असं मानून घाबरून जायची काही गरज नाही. दुसरी एक गोष्ट आपल्याला करता येईल, या दिवशी दान करावं. बरं. दानातून सुद्धा, म्हणजे जर तुम्हाला अन्नदान शक्य असेल, जलदान शक्य असेल, ह्या ज्या दानाच्या गोष्टी आहेत त्या दिवशी कराव्यात. हीच एक रेमेडी म्हणूनही पाहता येईल. जे तुम्हाला नकारात्मक वाटतंय ते देऊन टाका. जेवढं तुम्हाला नकोय, घरामध्ये अनेक गोष्टी तुम्ही साठवून ठेवलेल्या आहेत, खरं, पण उपयोग काही नाही, उगीच शो म्हणून किंवा कधीतरी लागेल म्हणून. तर घरामध्ये अतिरिक्त संग्रह, अनावश्यक संग्रह हा पण नकारात्मकता वाढवत असतो. अच्छा. घर हा कबाडखाना करू नये, जो की असतो खरं तर झालेला आहे दुर्दैवाने. निरुपयोगी गोष्टी साठवून ठेवणं, अतिरेकी साठवून ठेवणं, ही जी साठवणूक आहे ती तुम्ही अमावस्येला देऊन टाका. म्हणजे अगदी रद्दी असेल, भंगार असेल, तेही त्या दिवशी काढून टाका. मी पुन्हा या गोष्टी का सांगतोय, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लोकांच्या लक्षात येत नाहीत की हे उपासना म्हणून याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. अच्छा. उपासना प्रत्यक्ष परमात्म्याचीच करावी, देवतेचीच करावी, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठीच्या ह्या पायऱ्या आहेत काही काही. जेव्हा तुम्ही या घरातल्या अतिरिक्त संग्रह केलेल्या गोष्टी काढून टाकता तेव्हा हळूहळू तुम्हाला ती प्रेरणा मिळायला लागते, व्हायला लागते, गोष्टी मार्गी लागायला लागतात. मग जुने उगीच कपडे ठेवलेले आहेत, जुनी बंद पडलेली यंत्र घरामध्ये साठवली, ती अमावास्येच्या दिवशी काढून टाका. अशी भावना करा की ह्या जाणाऱ्या अमावस्येबरोबर घरातल्या या नकारात्मक गोष्टीही जात आहेत आणि त्याच्यातून मी शुद्धी करतोय घराची, माझ्या वास्तूची, स्वतःची, आत्म्याची. ही शोधन प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ घर शुद्ध करण्याचा मुहूर्त हा अमावास्या खूप चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त याचा अतिरेकी अर्थ असा घेऊ नये की एरवी कधी काही साफ करायचं नाही, जी साफसफाई आहे ती फक्त अमावास्येलाच करायची, असं करू नये. खरं. जे अतिरिक्त साचवलेलं आहे ते शोधन, शुद्धीकरण, स्वच्छता हे नित्यकर्म आहे. अतिरिक्त, अतिरेकी, नेहमीपेक्षा वेगळं असं जे काही आहे ते अमावास्येला करायचं. अच्छा. खरंच खूप छान सांगताय तुम्ही. आता आणखीन एक वेगळा प्रश्न असा आहे की एखादं मूल अमावास्येला जन्माला येतं, आता ते आपल्या हातात नाही जन्म केव्हा घ्यावा, तर त्यावेळेलाही पालकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते किंवा एखादी व्यक्ती अमावास्येला जाते. तर हे येणं किंवा जाणं, हे अमावास्येला होणं, याचा काय संबंध शुभ अशुभशी? मुळात 2 स्तरावर याचा विचार व्हायला हवा. एक, निसर्गतः जन्म मरण
ह्या घडणाऱ्या घटना आहेत, बरोबर, आपल्या हातात नाही. आपल्या हातात नाहीत. त्यामुळे आम्ही केव्हा जावं आणि आम्ही केव्हा यावं हे जर आपल्याला ठरवायचा अधिकार नाही, तर त्या बाबतीत फार काळजी, फार टेन्शन, म्हणजे आज बापरे असं झालं तर, तसं झालं तर, अशा नकारात्मक विचारांकडे न गेलेलं बरं. बरं. पण असं जे घडतं का, की माझा जन्म अमावास्येला झालेला आहे, तर पुढचं सगळं आयुष्यच काहीतरी वाईट अनुभव येतात? तर त्यासाठी धर्म, हां. धर्मशास्त्र हे अनेक उपायही देतं. बरं. असं नाहीये की अमावास्येला जन्म झाला म्हणून सगळं वाईटच. हां. अमावास्येला जन्म झालेल्या अनेक अशा मोठ्या व्यक्ती आहेत, बरं. की ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर, आपल्या प्रयत्नशीलतेमुळे किंवा सातत्याने त्यांची उपासना म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी आपलं भवितव्य बदलून दाखवलं. शून्यातून स्वर्ग उत्पन्न करून दाखवलेला आहे. मुद्दा पुन्हा हाच आहे, की तुम्ही त्याच्याकडे बघताय कसे. अच्छा. आता हे झालं म्हणजे वाईटच असं गृहीतक धरून पुन्हा आपल्या हातात जे क्रियमाण आहे हं. ते टाळायला जाऊ नये. जे झालं ते निसर्गतः झालं, हे स्वीकार ह्या गोष्टीचा झाला पाहिजे. पण अमावास्येचा जन्म हा चांगला का वाईट? इथेच सगळा मोठा प्रश्न जो येतो तो तिथे. आता अमावस्येचा जन्म हा वाईट असं जर मी उत्तर दिलं, हं. तर लोक हां बाबा हे वाईट आहे हे गृहीत धरून बसलेलीच आहे. या प्रश्नाकडे पाहताना पूर्ण ग्रहस्थिती कशी आहे त्याच्या अच्छा. जन्मवेळेची, योग काय आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून निष्कर्ष देणं हे अपेक्षित पण म्हणजे अमावास्येला जन्म घेऊनही त्यावेळेला चांगले योग असू असू शकतात. शकतात, असू शकतात. नॉट नेसेसरी आता की वाईटच आहेत. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणजे परंपरेने अनेक तिथी सांगितलेल्या आहेत ह्यासाठी. हां. पण ढोबळमानाने लक्ष्मीची प्रादुर्भाव तिथी, हो. ज्या दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झाली, हं. तो दिवस आपण कुठला मानतो? तो अमावास्याच आहे ते. अमावास्याच मानली जाते. हो. काही ठिकाणी म्हणजे इंदिरा एकादशी असेल हो. किंवा असे अन्य अन्य दिवस सांगितले, पण अनेक लोक असंच मानतात की लक्ष्मीचा जन्म हा अमावास्येला झालेला. अश्विन अमावास्येच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बरोबर. झाला. मग लक्ष्मी चांगली का वाईट? ती तर चांगलीच आहे. ती सगळ्यांना हवी हवी आहे. हो. म्हणजे आपण जर असं म्हणत असू, मानत असू, तर कुठेतरी गल्लत होतीये की नाही, की अमावास्या म्हणजे वाईटच, हं. त्या दिवशी जे झालं ते वाईटच असं म्हणता येणार नाही. हं. मुळात हा सगळा विचार हा सापेक्ष आहे. बरोबर. ती व्यक्ती अमावास्येला जन्माला आली म्हणून वाईटच आहे का? तर असं मुळीच नाही. किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईटच घडणार आहे असं नाहीये. असं नाहीये. हा सगळा 3 गोष्टींचा, प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित, ह्या 3 कर्मभेदांचा हा खेळ आहे. अच्छा. क्रियमाण हे परमेश्वराने, निसर्गाने सदैव तुमच्या हाती दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही काय करता आहात, हं. तुम्ही निर्णय काय घेता, तुम्ही जो चॉईस करता आहात तो तुमचा चॉईस काय आहे आणि त्या दृष्टीने त्यासाठी तुम्ही प्रयत्न काय करता आहात. पण याला जर आपण पुन्हा तुमच्या त्या ऊर्जेच्या थेअरीने जर बघितलं, तर इथं अमावास्या म्हणजे रिक्तता आहे, शून्यता आहे, एक अभाव आहे आणि त्याच्यामध्ये हा जीव पृथ्वी तलावर येतोय. तर हे कनेक्शन तुम्ही कसं लावाल? यासाठी धर्मशास्त्रांनी जनन शांत सांगितलेली आहे. अच्छा. अमा जनन शांती. बरं. अमावास्येला ज्या मुलांचा, अपत्यांचा जन्म होतो त्यासाठी काही विशिष्ट देवतांची पूजा, जप, आहुती आणि शांतिविधी जर केले तर हा त्रास आपल्याला कितीतरी अंशी कमी करता येतो. अच्छा. तर आत्ता काही तो विषय नाहीये, नाहीये. नाही तर मग तो विधी काय, त्या हो. देवता कोणत्या, हे सांगण्यात आपला नाही, ते बराच ते वेळ जाईल. आपापल्या पौरोहित्याला पुरोहितांना विचारून हां. त्यांच्या सल्ल्याने आपल्याला करता येईल. दुसरा त्यातला भाग असा आहे की जेव्हा एक व्यक्ती आपल्यात असणारी भूक ही पॉझिटिव्हली घेते, मला भूक लागतेय हां. म्हणजे मला ते मिळवायला हवंय, बाकीच्यांना कदाचित ते जन्मतः मिळालं असेल पण बरोबर. मला ते नाही मिळालं, मग आता मला त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवे, मला महत्वाकांक्षा. हातपाय मारायला हवेत. अच्छा. ह्या भावनेने जर त्याच्याकडे पाहिलं, ते हां. स्पोर्टिली घेतलं, बरं. तर त्याच्यासारखं दुसरं वरदान होणार नाही. तो इतका माणूस सक्षम होईल, इतका प्रयत्नवादी होईल की यश त्याच्याकडे आपसूक येईल. बरोबर. पण याच्या उलट
आत्ता माझं वाईटच होणार, माझ्या पत्रिकेमध्ये असंच आहे, वाईटच आहे, असं जर घेऊन तो बसला, तर मग प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला, बाबा चल तुला मदत करतो, तरी त्याच्या विचार प्रणालीमुळे तो ती नकारात्मकता खेचून घेणार आहे. खरंय. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा मुलगा आहे. त्याने जर असं ठरवलं असतं की मी राक्षसाचाच मुलगा आहे, मी राक्षसासारखंच वागणार, माझा जन्मतः स्वभाव जो आहे तो राक्षसी आहे. तो सगळं हे माझं कर्तव्यच आहे, हे भोग घेतलेच पाहिजेत मला, ह्याच वृत्तीन जो तो पुढे गेला असता तर नरसिंहाचा अवतारही झाला नसता, कदाचित इतिहासही काही वेगळा झाला असता. बरोबर. पण जेव्हा त्याच्या मूळ प्रेरणांपेक्षा, मूळ संस्कारांपेक्षा तो वेगळा गेला, त्याने धर्माचा, नीतीचा विचार केला, भक्तीचा मार्ग पत्करला, तेव्हाच काहीतरी अलौकिक चरित्र आपल्याला पाहायला मिळालं. अच्छा. तसं आपण जो निश्चय करतोय, आपण जो ज्या दिशेने प्रयत्न करतोय, त्यावरही अनेक गोष्टी ह्या बदलत जाणार आहेत. मग त्यासाठी केलेले शांतिविधी, उपासना, इच्छाशक्ती हे सगळं कामी येणार आहे. आता त्याचं फळ काही फलज्योतिषाच्या ग्रंथामध्ये अमावास्येला झालेलं मूल हे दारिद्र्यदायक असं सांगितलं जातं. अरे बापरे. म्हणजे ते झालं की घरामध्ये दारिद्र्य किंवा काही अशा आपत्ती येतात. आता ह्याचा दोष त्या मुलावर ठेवायचा का, की हे अमावास्येला जन्माला आलं म्हणून आमचं, मुळात ते त्या दिवशी जन्माला आलं कारण तुमचं कर्म आहे. बरं, पण मग असं घडतं का? आता काही फलं तशी दिसतात, पण याचा अर्थ प्रत्येक अमावास्येला जन्माला आलेलं मूल असंच होईल असं गृहीतक धरणं चुकीचं आहे. मुळात जे काही निमित्तातून आलंय हे नैमित्तिक आहे, ही सगळी निमित्त जुळून आलेली आहेत. पण ती निमित्त कोणामुळे जुळून आली आहेत? तुमच्या पूर्वकर्मामुळे. बरोबर आहे. तर तिथे त्या जीवाला दोष देण्यापेक्षा, त्या योगाला दोष देण्यापेक्षा कर्मचिकित्सा ही होणं आवश्यक आहे. आपल्या कर्माचं मूळ हे आलंय, आता ते मी स्वीकारायचंय. अच्छा. आता तिथे त्याला दोष द्यायचा नाहीये, तिथे हे असंच होईल असं गृहीत धरायचं नाही, आणि मुळात हे वाईटच होणार आहे हे पहिलं मनातून काढून टाकलं पाहिजे. या सगळ्याकडे जे मिळालंय ते परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे हे मानून त्या सगळ्याकडे पाहण्याची, त्याप्रमाणे कृती करण्याची आवश्यकता आहे. अच्छा. आता हे झालं जन्माबद्दल. जेव्हा एखादी व्यक्ती अमावास्येला मरण पावते तर त्याबद्दल काय सांगाल? काही वेदांत ग्रंथांचा जो संदर्भ आहे, विशेषतः आता भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोगामध्ये जी निर्याण काळाची लक्षणं सांगितलीत, अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति, म्हणजे असे शुक्ल पक्ष, अग्नी आहे, दिवस आहे, उत्तरायण आहे, या काळी जे देह ठेवतात ते देवयान मार्गाने उत्तम ऊर्ध्वगतीला जातात. आणि जे कृष्ण पक्षामध्ये धूमायन म्हणजे धूम असताना दक्षिणायनामध्ये असा देह ठेवतात ते पितृयाण गतीने पुन्हा पुन्हा या लोकी जन्म घेतात. बरोबर. हा एक वेदांतातला स्थूल मानान सांगितलेला संदर्भ आहे. मग ह्याच्या आधारे असंही लोक सांगतात की अमावास्येला गेला ना आता त्याला पुन्हा जन्म आहे, त्याला मोक्ष नाही वगैरे वगैरे. मुळात मोक्ष हा कालसापेक्ष नाहीये. कुठल्या काळी तुम्ही मरताय त्याच्यावरून तुम्हाला मोक्ष मिळेलच किंवा नाही मिळणार ह्याची गॅरंटी नाही. त्यासाठी कर्म संपली पाहिजेत तुमची. हा, त्याही पेक्षा तुम्ही ह्या सगळ्यापासून, कर्मबंधनापासून डिटॅच होणं गरजेचं आहे. कर्म करणाराच मी मुळात नाही, कारण वासनाच काही उरल्या नाहीत, प्रेरणाच उरल्या नाहीत. तेव्हा तुम्ही कर्म करण्याची जी इच्छा आहे त्या इच्छेपासूनच जेव्हा मुक्त झालात तेव्हा मुक्त झालात. बरोबर. निरीच्छ होणं, निरीह होणं हे त्या मोक्षामागचं मूळ इंगित आहे. खरंय. पण जिथपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या कर्मबंधनाला मानता आहात तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची बंधनं कुठे ना कुठेतरी तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे जनन शांती, मरण शांती अमक्या दिवशी गेल्यामुळे तर या त्या योगानुसार करायलाच हव्यात. हा, म्हणजे अमावास्येचा मृत्यू जसं मगाशी विचारलं, जन्म वाईट आहे का चांगला आहे? तिथे तुम्ही जर योग्याच्या गतीने तुम्ही गेलेला असाल, निरीह होऊन गेलेला असाल तर तुम्ही जाल
ते क्षेमासाठी जाईल. उदाहरणार्थ आता पुन्हा महावीरांची वर्धमान महावीरांनी जे निर्वाण साधलं ते अमावस्येच्या दिवशी. आपण दिवाळी जी साजरी करतो ती जैन बांधवांच्या दृष्टीने महावीर स्वामींचं महानिर्याण त्या दिवशी झालेलं आहे. निर्वाण म्हणजे काय? दिवा विझणं. तो त्या दिवशी झाला. म्हणून त्यांचं काही वाईट झालं का? नाही, तर ते निर्वाण परमनिर्वाण अवस्थेला पोचले. आता इथे ते मुक्त असल्यामुळे ते गेले, तो दिवस सण झाला, उत्सव झाला. पण जे लोक त्या मुक्त अवस्थेला न गाठता सांसारिक बंधनामध्ये वासनामध्ये गुंतलेले असताना, संसारी माणूस आसक्तीमध्ये गुंतलेले असताना, अमावास्या म्हणजे अभाव आहे ना, भूक आहे, तहान आहे, मला हे मिळवायचं होतं आणि राहून गेलं, हे राहिलंच माझं, हे करायचं राहून गेलं, ते मिळवायचं राहून गेलं, हे हवं होतं करायला, ते हवं होतं करायला, याच भावनांमध्ये जर त्याचा मृत्यू आला तर जन्म घेणं पुन्हा बाध्य आहे त्याला. पुन्हा त्याला त्या वासनामुळेच जन्म घ्यावा लागणार आहे. पण थोडक्यात त्याची पुढची गती, आपण हा विषय मागे मृत्यू विज्ञानमध्ये बोललेलो आहोत, पण अमावास्येला मरण पावल्यानंतर त्या जीवात्म्याची पुढची गती कशी असते? पितृयान, हेच त्याचं उत्तर आहे. मुळात जो मेलाच नाही, मरण म्हणजे काय? तुमचा पांचभौतिक देह त्याची एक्सपायरी डेट आली किंवा काही वेळेला अपघाती असा काही योगायोग जुळून आला की ते देहपातच होणारच अशी स्थिती असेल, त्यांच्यासाठी आपण हा सगळा जो विचार करतोय, उहापोह करतोय, तो त्यांच्यासाठी आहे. जे देहात असतानाच देहातीत झाले, ज्यांना याचं काहीच बंधन उरलं नाही, त्यांनी पौर्णिमेला देह ठेवला काय, अमावास्येला देह ठेवला काय, हे त्यांच्यासाठी ही बंधनं नाहीत. पण जो वासनांमध्ये मृत्यू पावतोय, ज्याला असं वाटतंय की हे हवं होतं, ते हवं होतं, किंवा एक सामान्य मृत्यू ज्याला आपण म्हणू, की वय पूर्ण झालं, डेथबेडवर त्याने शेवटचा श्वास, नैसर्गिक मृत्यू ते करत असताना देखील जेव्हा त्याने पूर्ण निरीह स्थिती साधली नाही, योग्याचं मरण त्याने साधलं नाही, तिथपर्यंत अमावास्येचा मृत्यू हा त्याला पुनर्जन्म पुनर्मरण ह्या चक्रातच खेचणारा ठरतो. अच्छा. आणि इथे आता मृत्यू, नैसर्गिक मृत्यूबद्दल आपण बोलतोय, अमावास्येला अपमृत्यू झाला तर? अपमृत्यू हा बरेच वेळा अमावास्या किंवा अशा योगांवर घडताना आपल्याला दिसतो. म्हणजे काही नक्षत्र अशी त्याला योग कारणीभूत सांगितले जातात. म्हणजे त्या नक्षत्राच्या योगाने अमावास्या असताना असे काही योग ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. जसं धनिष्ठादी नवक, असं जे नवक, पंचक अशी काही नक्षत्र सांगितली की ज्याच्यावर मृत्यू पंचक, चोर पंचक असे योग आहेत. मग हे घडत असताना त्याची पुन्हा पुन्हा त्रिपाद नक्षत्र आपण म्हणतो, असे योग जर असतील तर त्याची पुनरावृत्ती घडते. म्हणजे पुन्हा पुन्हा मृत्यू होणं त्या घराण्यामध्ये, त्या वंशामध्ये, असेही अनुभव काही येतात. पण पुनश्च त्याच्याकडे बघायची दृष्टी घाबरून गांगरून जायची गरज नाही. धर्मशास्त्र हे अगतिकालाही गती प्रदान करण्यासाठी आहे. ज्याचा काही मार्ग नाही ना, त्याने धर्मशास्त्राचा अभ्यास करावा, काही ना काहीतरी तिथे तोडगा हा निश्चित दिलेला असतो. मग अमावास्येच्या दिवशी दहन करू नये असे अनेक विकल्प त्याला हे केलेले आहेत. मग दुसऱ्या दिवशी तो देह सांभाळून दुसऱ्या दिवशी करावा. सूर्यास्तानंतर दहन करू नये. काही ठिकाणी त्रिपाद किंवा पंचक असे काही योग असतील तर पुत्तल दहन विधी सांगितलेला आहे. असे अनेक पर्याय तिथे धर्मशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला पाहता येतात. अर्थात त्या केसमध्ये आपल्या पुरोहितांना, आपल्या जे कुलपुरोहित आहेत, नेहमीचे आपले गुरुजी आहेत, त्यांना त्यांचा सल्ला घेणं कधीही आवश्यक आहे. आता अमावास्या ही आपण आता बघतोय की अमावास्याच्या दृष्टी आपण साधारण अशुभ आहे, ऊर्जेचा अभाव आहे, पण काही अमावास्यांना फार महत्त्व आहे. जसं आत्ता परवा येणारी सोमवती अमावास्या, त्याच्यानंतर येणारी सर्वपित्री आहे, किंवा अजून लक्ष्मीपूजनाची जी अमावास्या आहे, तर या अमावास्यांना विशेष महत्त्व काय? अमावास्या हे पितृपर्व किंवा पितृतिथी मानली जाते. आपण मागेही 1-2 विषयांच्या चर्चेसंबंधात हा विषय आणला होता की प्रत्येक तिथीला देवता आहे.
तसं अमावास्येची देवता ही पितर सांगितलेली आहे. त्यामुळे ही पितृतिथी असल्यामुळे या दिवशी श्राद्ध तर्पण ह्याला अत्यंत महत्व आहे. अच्छा. वर्षातल्या ज्या 12 अमावास्या आहेत, प्रत्येक महिन्याची एक अमावास्या, त्या प्रत्येक अमावास्येला पितृकर्म सांगितलेलं आहे. बर. त्या दिवशी ज्यांना करायचं आहे म्हणजे ज्यांचं कर्तव्य आहे त्यांनी ते पितृश्राद्ध करावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पक्षी तर्पण करावं. ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी यम, मृत्यू, काल, चित्रगुप्त यांचं स्मरण करावं. पण म्हणजे गेल्याची तिथी कुठली का असे ना, पण अमावस्याला श्राद्ध करावं. कारण पितरांना तृप्ती देणारी, पितरांना गती देणारी अशी ही तिथी सांगितलेली आहे. त्यामुळे पितृकर्माच्या दृष्टीने अमावस्येचं महत्त्व आहेच, पण त्याही व्यतिरिक्त अन्य काही पुण्यपर्व काळ हे अमावस्येच्या दिवशी, जसं ग्रहण, सूर्यग्रहण हे अमावस्येला होतं. हो. त्यामुळे दानासाठी, ग्रहणातले मंत्र प्रयोग, अनुष्ठानं ह्या सगळ्यासाठी अमावस्या ही अत्यंत पवित्र मानली. ज्या अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे ती. त्यातही काही अमावस्या विशेष पर्व म्हणून साजऱ्या होतात. उदाहरणार्थ आषाढ अमावस्या, जी दुर्दैवाने आज गटारी म्हणून साजरी होते, पण ती दीप अमावस्या आहे. त्या दिवशी दीपपूजन करायचं आहे. जे सगळे दिवे ठेवणीत असतील ठेवलेले, आता पुढचा जो पावसाळ्याचा काळ आहे, चातुर्मास जो लागतोय, तर तिथे तुमचे सगळे दिवे हेच उजळलेले पाहिजेत, स्वच्छ केलेले पाहिजेत. म्हणजे हे जे दिवे उजळणं आहे हे बाह्य जगाशी जसं संबंधित आहे तसं आंतरजगाशीही. खरं. आतलाही दिवा थोडा घासून पुसून स्वच्छ करून उजळण्यासाठी, पाजळण्यासाठी तयार असला पाहिजे आणि बाहेरचेही दिवे स्वच्छ असले पाहिजे. त्या दिवशी दीपपूजन म्हणजे पुन्हा तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना, हीच प्रार्थना कुठेतरी त्या विधीतून प्रतिध्वनित होतीये. बरोबर. मग दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन आहे, तेजाची उपासना सांगितली. मग त्याच्या पुढची जी श्रावणातली अमावस्या आहे, पिठोरी अमावस्या, या दिवशी योगिनी, मातृका यांचं पूजन सांगितलंय. मातृदिन आहे, भारतीय मातृदिन हा मे मध्ये साजरा होत नाही. मदर्स डे म्हणून आपण मे मध्ये साजरा करतो, पण भारतामध्ये हा मातृदिन म्हणून साजरा केलाय, जो पिठोरी अमावस्या. पिठोरी अमावस्या म्हणजे ज्या दिवशी मातृत्व सांभाळणाऱ्या, अपत्याला जन्म देणं ही जगातली खूप सुंदर सर्जनाची शक्ती, विधात्याची शक्ती त्या निसर्गाने, त्या विधात्याने, देवाने मातेला, स्त्रीला दिलेली आहे. आणि त्याविषयीची कृतज्ञता, त्याविषयीचा पूज्य भाव हा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे तो मातृदिन आहे. त्या दिवशी 64 योगिनींची पूजा होते. ह्या सगळ्या मातृस्वरूप आहेत. अच्छा. मातृत्व जे जगात आहे ते यांच्यामुळे आहे. त्यांची पूजा आहे, मातृकांची पूजा आहे. सप्तमातृका, अष्टमातृका, वेगवेगळ्या पूजाविधींमध्ये यांची सगळ्यांची पूजा केली जाते. पण ते मातृत्व, विश्वमातृत्व, ते या दिवशी पूजलं जातं. पुनश्च एक त्यातला संदर्भ असा की भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावणातल्या अष्टमी, कृष्णाष्टमीला झाला. आणि त्यांना मारण्यासाठी जी पूतना आली आहे ती या पिठोरी अमावस्येला आली आहे. जन्मापासून 7व्या दिवशी असा संकेत पुराणांमध्ये आपल्याला आढळतो. तो 7वा दिवस म्हणजे या पिठोरी अमावस्येचा. आणि त्या दिवशी त्या पूतना हा एक बालग्रह मानलाय. आयुर्वेदामध्ये जे कौमार भृत्य नावाचं तंत्र आहे, अष्टांग आयुर्वेद आपण म्हणतो, त्या अष्टांग आयुर्वेदामध्ये कौमार भृत्य म्हणजे कुमार कार्तिकेय, त्याचे भृत्य, त्याचे दास, बालग्रह, लहान मुलांच्या आरोग्य, स्वास्थ्याशी संबंधित अशा ज्या रोग देवता आहेत त्यांचं पूजन करण्यासाठी, त्यांची शांती करण्यासाठी हा पिठोरी अमावस्येचा दिवस सांगितलेला आहे. विशेष दिवस आहे. म्हणजे ज्याच्यातून पुढे लहान मुलांचं आरोग्य स्थिर व्हावं, त्यांना कुठला रोग बाधा होऊ नये, यासाठी एक प्रकारे पिठोरी अमावस्या साजरी होतीये. अच्छा. म्हणजे पुनश्च ज्याला आपण वेल बीइंग, वेलफेअर असं म्हणू शकतो, हे या अमावस्येच्याच दिवशी केल्या जाणाऱ्या विधीतून साध्य आहे. त्या दिवशी शिवशक्तीचीही पूजा सांगितलेली आहे. पुढची जी अमावस्या आहे भाद्रपदातली, ती सर्व पितरी आहे. पितृतिथी असल्यामुळे त्यांच्या पूजेसाठी ती उपयुक्त आहेच.
त्याच्या पुढची जी अमावास्या आहे, म्हणजे भाद्रपदातली झाल्यावर का अश्विनातली अमावास्या येते, हो. ती तर आपण दिवाळी म्हणून साजरी लक्ष्मीपूजन. करतो. असं जर वर्षभरातल्या आपण अमावास्या पाहिल्या तर प्रत्येक अमावास्येला तिचं तिचं काहीतरी एक महत्व आहे. महत्व आहे. तर सोमवती अमावास्या त्याबद्दल आपलं राहिलंय. हो, अमावास्येचे मुळात 2 प्रकार आहेत. एक सिनीवाली आणि कुहू. बर. शास्त्रामध्ये हे 2 संकेत येतात. सिनीवाली म्हणजे चतुर्दशी युक्त किंवा चंद्रकलेने युक्त असणारी अमावास्या, तिला अच्छा. म्हणायचं सिनीवाली. अच्छा. आणि कुहू म्हणजे नष्टचंद्रा, ज्या दिवशी अजिबात चंद्र दिसत नाही. बर. तर हे त्या अमावास्येचे 2 प्रकार शास्त्रांनी सांगितले. त्याच्यातच आता कल्पना अशी आहे की चंद्र नाही ती तिथी म्हणजे अमावास्या. अच्छा. पण ज्या वाराचा संबंध चंद्राशी आहे, हम्म. ज्या पहिला होरा हा चंद्राचा मानला जातो, हे सगळं पुन्हा ज्योतिषातल्या परिभाषा आहेत, हो. आपण तपशिलात न शिरलेलं बरं. त्या दिवशीचा पहिला होरा चंद्राचा असल्यामुळे त्या दिवसाचं कारकत्व असं म्हणूया, त्या दिवसाचा अधिष्ठाता हा चंद्र मानलेला आहे. बर. तो कुठला वार? तर तो सोमवार. सोम म्हणजे चंद्र, हो. चंद्राचा वार. त्या सोमवारानी युक्त असलेली अमावास्या म्हणून तिला नाव पडलं सोमयुक्ता, सोमवती अमावास्या. हा दिवस व्रत पर्व म्हणून साजरा होतो. म्हणजे चंद्राचा वार अमावास्येशी योग करत असल्यामुळे अच्छा. तिथे चंद्राचं अस्तित्व मानलं गेलंय. बर. मग चंद्र ज्याच्या स्वभावाशी किंवा स्वरूपाशी जोडला गेलेला आहे, अशा देवतेचं पूजन या दिवशी मुख्यत्वे करतात. म्हणजे शिव आणि विष्णू, हरी आणि हर बरं. यांची पूजा मुख्यत्वे सोमवतीला करावी असं अच्छा. विधान आहे. अश्वत्थ पूजा या हा. दिवशी सांगितली. अश्वत्थ हे विष्णूचं रूप आहे. बर. या भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना वृक्षांमध्ये स्थावर योनींमध्ये अश्वत्थ मी आहे असं भगवंत स्वतः सांगतायत. त्यामुळे या अश्वत्थ वृक्षाची पूजा, त्याला परिक्रमा असेल, 108 प्रदक्षिणा, 108 खडी साखरेचे खडे, किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी 108 फुलं, 108 फळं, 108 दिव्याच्या वाती या अश्वत्थाला अर्पण करावे. म्हणजे वडाच्या झाडाला का पिंपळाच्या? पिंपळाच्या झाडाला. अच्छा. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. तर ती पूजा त्या दिवशी सांगितलेली आहे. त्याचं स्वतंत्र विधान आहे. कापसाचं किंवा कापसापासून जे बनवलं गेलंय अशा कोणत्याही वस्तूला, कापसाला त्या दिवशी शिवू नये. बर. आता त्याच्या मागची शास्त्रीय कारण काय हा स्वतंत्र विषय आहे. पण व्रतविधान म्हणून जे सांगितलं जातं, या व्रतात काही विधी असतात, काही निषेध असतात, तर तो निषेधाचा भाग म्हणून हे सांगितलेलं आहे. त्या दिवशी दिवसभर उपोषण सांगितलेलं आहे. बर. विष्णू पूजा, शिवपूजा हे यातले मुख्य विधेय असे भाग आहेत. अच्छा. आता काही वेळेला अमावास्या ही संध्याकाळी लागते, दुपारी लागते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपते, असे 2 दिवस असतात. तर या दोन्ही दिवसांवर अमावास्येचा प्रभाव असतो का? फलदृष्ट्या दोन्ही दिवसांच्या बाबतीत आपल्याला तसं म्हणता येईल. पण जो कालसंकेत मानला जातो तो सूर्यावरून मुख्यत्वे धरला जातो. मग आता त्याच्यामध्ये दृक्पंचांग आणि सौरपंचांग असे म्हणजे सौरगणित, सौरमानाने केलं जाणारं असे भेद आपल्याला अनेक दिसतील. पण मुख्यत्वे सूर्योदयी जी अमावास्या आहे तिला दर्श अमावास्या मानण्याची पद्धत आहे. अच्छा. जर कॅलेंडरवर आपण पाहिलं, सूर्योदयाला ज्या दिवशी अमावास्या असेल त्या दिवशी दर्श अमावास्या असं म्हटलं पण जातं. म्हणजे जी आदल्या दिवशी जरी 4 वाजता लागलेली असेल असली. तरी तो दुसरा दिवस. अमावास्या रात्रीवरून आपण ठरवतो ना, हां. की ज्या दिवशी चंद्र एक कोर देखील त्याची दिसत नाही, हां. त्या दिवसाला आपण अमावास्या म्हणतो. बरोबर. मग असं होतं की रात्रव्यापिनी, निशीथव्यापिनी अमावास्या आदल्या दिवशीच येऊन गेली. दुपारी अच्छा. लागली, रात्रभर होती, दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला होती, हो. थोडी दुपारपर्यंत होती, मग संपून गेली. संपली. पण असं असताना देखील दर्श अमावास्या ही सूर्योदयी जी अमावास्या आहे ती ग्राह्य मानली. तीच ग्राह्य. विशेषतः श्राद्धासाठी, तर्पणासाठी ही जी माध्यान्हव्यापिनी अमावास्या आहे, म्हणजे आदल्या दिवशी जर माध्यान्नीला आहे पण दुसऱ्या दिवशी ती माध्यान्नीला नसेल, तर ती मग ज्या दिवशी जे कर्म प्रधान आहे त्यावेळी असणारी अमावास्या
मुख्यत्वे प्रधान धरली जाते. अच्छा. पण असं जेव्हा ह्या बाबतीत फार भवतीनं भवती होते की कळत नाही, सामान्यांना तो एवढे मिनिट्स किंवा वेळ लक्षात नाही, मग त्यांनी स्थूल मानाने ज्या दिवशी सूर्योदय व्यापिनी अमावास्या आहे तो दिवस ग्राह्य धरायला हरकत नाही. अच्छा. ज्यांना वास्तुशुद्धी करायची, पंचगव्य शिंपडणं किंवा हे जे शोधन, धूप कापूर जाळून सगळ्या कोपऱ्यातून आणणं, हे जे सगळं काम आहे ते सूर्योदय ज्या दिवशी होतोय, अमावास्या जी सूर्योदय व्यापिनी आहे त्या दिवशी करायला हरकत नाही. फळाच्या दृष्टीने म्हणजे जे काही डोंट्स आहेत, अमावास्येच्या दिवशी अमकं करू नये, हे दोन्ही दिवस पाळावं. अच्छा. आता मी त्याच्याकडेच येणार आहे की अमावास्येला काय करू नये, कुठल्या गोष्टी टाळाव्यात. आता तिथे स्मृतींचा जर संदर्भ पाहिला तर स्मृतींमध्ये अनेक गोष्टी अमावास्येला या कराव्यात आणि या करू नयेत अशा सदराखाली येतात. त्याच्यामध्ये वनस्पती, झाडं ही अमावास्येच्या दिवशी कापू नयेत. अच्छा. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने कधीच कापू नये. वृक्षतोड किंवा हे करू नये, पण त्यातही विशेषत्वाने गवत उपटणं असेल, बर. लॉन करतात, फांद्या तोडणं असेल, हे सगळं अमावास्येच्या दिवशी करू करू नये. नये. कारण अशी धारणा आहे की त्या दिवशी सोम तत्व, चंद्र तत्व जे आहे ते अवकाशात दिसत नाही, ते लुप्तपणे या वनस्पतींमध्ये राहिलेलं असतं. बर. म्हणून झाडं तोडणं, फळं काढणं किंवा झाडासंबंधी जे जे काही कृत्य असेल, तोडणं, छाटणं, हे सगळं, किंवा अगदी पेरणी असेल, अच्छा. की अमावास्येच्या दिवशी करू नये. करू नये. शेती संबंधात हा संकेत आजही पाळला जातो. बर. जे परंपरागत शेती करतात ते कापणी किंवा ज्याला तण काढणं असेल जमिनीतलं, किंवा अगदी पेरणी असेल, हे अमावास्येला करत करू नाहीत. नये. हे मुख्यत्वे शेती संबंधी. या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी म्हणजे नव्या काही वस्तू घेणं, ज्याचा संबंध तुमच्या घरातल्या स्थैर्याशी, संपत्तीशी आहेत, यंत्र विशेषतः, अच्छा. ही या दिवशी घेऊ नयेत असा संकेत आहे. नवीन वस्त्र या दिवशी घेऊन घालू नयेत. या उलट चांदीची खरेदी ही अमावास्येला प्रशस्त मानलेली, की अच्छा. जर घ्यायचं असेल तर चांदीची खरेदी विशेषत्वाने अमावास्येच्या दिवशी करावी. बर. कारण चांदी हा धातू पितरांना विशेष प्रिय आहे. अच्छा. त्यामागच्या अनेक काही कथा आहेत, संकेत आहेत. पण चांदी खरेदी या दिवशी, म्हणजे जसं म्हणतात की हे करू नये, तसं काय करावं हे देखील सांगितलं. या दिवशी दान, तर्पण ह्या गोष्टी प्रकर्षाने कराव्यात. अच्छा. शुद्धीकरण ज्याच्यामध्ये अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी ही अमावास्येच्या दिवशी करायला हरकत नाही. पण विशेषत्वाने केस कापणं किंवा श्मश्रू, नख कापणं. नख कापणं, ह्या गोष्टी पुन्हा अमावास्येला करू नयेत. त्याच्यामागचा संकेत पुन्हा वेगळा आहे. जसं या सृष्टीमधल्या वनस्पती ह्या त्या विश्वात्म्याचे केस मानले जातात, अच्छा. तसं आपल्या शरीरावरचं वनस्पतींचं स्थान, वनस्पतींचं तत्व हे आपले केस आहेत. त्यामुळे ते त्या दिवशी कापू नयेत असा संकेत आहे. वा. म्हणजे आत्तापर्यंत अमावास्या फक्त वाईट आहे, अशुभ आहे असं आम्ही मानत होतो. पण आज तुम्ही अमावास्येवरती इतका प्रकाश झोत टाकलात आणि अनेक पैलू अमावास्येचे आज आम्हाला उलगडले आणि अमावास्या एका नव्या अर्थाने कळाली असं मी इथे म्हणेल. तर प्रणव सर, तुम्ही आज आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. नमो नमः. प्रेक्षक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. तुमच्याही मनात अमावास्येबद्दल काही प्रश्न असतील तर तेही कॉमेंट्समध्ये लिहा. अशाच एका नव्या विषयासह भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.